मी शीतल. आज मला सांगायचं आहे त्या दिवसाबद्दल, जेव्हा सगळं बदललं. राहुल 3 दिवसासाठी मुंबईला गेला होता. आर्यनला मी माहेरी पाठवलं होतं. घरी मी पूर्ण एकटी होते. सकाळपासूनच मन अस्वस्थ होतं. अमितचा फोन आला. शीतल, तू एकटी आहेस ना? मी येऊ का? काहीतरी खायला आणतो. मी क्षणभर थांबले. मनात एक आवाज म्हणत होता, नको शीतल, हे थांबव. पण दुसरा आवाज म्हणत होता, फक्त येऊ दे. बोलायला तरी कोणतरी हवं आहे. मी हळूच म्हणाले, ठीक आहे ए. संध्याकाळी 7 वाजता दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. अमित उभा होता. हातात माझी आवडती चॉकलेट केक, एक छोटासा गुलदस्ता आणि स्मित. त्याने ब्लॅक शर्ट घातला होता, ज्यात तो खूप देखणा दिसत होता. तुझ्यासाठी, तो हसत म्हणाला आणि आत आला. मी दार लॉक केलं. हवेत एक विचित्र शांतता पसरली. आम्ही सोफ्यावर बसलो. तो माझ्याजवळ बसला. काय झालं? तू आज काहीतरी विचारत आहेस? त्याने विचारलं. मी खाली बघत म्हणाले, अमित, हे सगळं बरोबर नाही आहे. राहुल माझा नवरा आहे. आर्यन आहे. मी काय करते? त्याने माझा हात हातात घेतला. त्याचे हात गरम आणि मजबूत होते. शीतल, मी तुला कधीही जबरदस्ती करणार नाही. पण तू स्वतःला विचार, राहुल कधी तुझ्या मनात येतो? कधी तुला विचारतो का की तू कशी आहेस? तुला काय हवं आहे? तू फक्त घर सांभाळतेस, आर्यन सांभाळतेस आणि रात्री एकटी रडतेस. त्याचे शब्द मनात खोलवर उतरले. खरंच गेल्या कित्येक वर्षात राहुल फक्त काय जेवण, पैसे हवे काय एवढंच बोलायचा. अमित मात्र प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायचा. मी कधी रागवले तर तो लगेच समजून घ्यायचा. मी काही बोलले नाही. त्याने मला हळू जवळ ओढलं. माझं डोकं त्याच्या छातीवर. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तुला माहिती आहे का शीतल, मी तुझ्या लग्नाच्या दिवशी तुझ्यावर प्रेमात पडलो होतो. पण तू राहुलची होतीस ना, म्हणून मी दूर राहिलो. आता मात्र मी तुला सोडणार नाही. तो हळू आवाजात म्हणाला. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी त्याला घट्ट मिठी मारली. अमित, मी घाबरले आहे, पण तुझ्याशिवाय राहणंही जमत नाही आहे. तो माझ्या केसात हात फिरवत होता. त्याचे ओठ माझ्या कपाळावर, नंतर गालावर आणि शेवटी हळूहळू ओठावर आले. ते चुंबन इतकं प्रेमळ आणि भावनिक होतं की मला जग विसरलं. मी पहिल्यांदा इतक्या तीव्रतेने कोणाला अनुभवलं होतं. त्याचे हात माझ्या पाठीवर फिरत होते, पण खूप आदराने. तो कधीही घाई करत नव्हता. आम्ही बेडरूममध्ये गेलो. लाईट मंद होती. त्याने मला नवीन साडी घालायला सांगितली होती, जी त्याने आणली होती. तू माझ्यासाठी सुंदर दिसावंस, असं तो म्हणाला. मी बदलून आले. तो मला बघून थबकला. तू किती सुंदर आहेस शीतल, माझी राणी. त्या रात्री आम्ही एकमेकांमध्ये विरघळलो. त्याचा स्पर्श, त्याची मिठी, त्याचे शब्द, सगळं इतकं खरं आणि प्रेमळ होतं की मी स्वतःला विसरून गेले. प्रत्येक क्षणी तो मला सांगत होता, तू माझी आहेस. मी तुला कधी दुखवणार नाही. मी रडत होते, पण आनंदाने वर्षानुवर्षे हरवलेलं प्रेम, लक्ष आणि ओढ मी त्या रात्री अनुभवली. सकाळी जेव्हा मी जागी झाले, तेव्हा तो मला घट्ट धरून झोपला होता. मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते. मनात विचार येत होता, शीतल, तू काय केलंस? हे प्रेम की पाप? पण दुसऱ्या क्षणी अमित जागा झाला आणि मला चुंबन देत म्हणाला, गुड मॉर्निंग माझ्या जान. आज तू खूप खुश दिसतेस. मी हसले, पण आतून अपराधीपणा जाळत होता. राहुल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आला. त्याने मला मिठी मारली. मिस केलंस का? मी हो म्हणाले, पण माझी नजर खाली होती. रात्री तो जवळ आला, पण मी आज थकले होते म्हणून टाळलं. मला अमितशिवाय दुसरं कोणाचा स्पर्श सहन होत नव्हतं. राहुलला काहीतरी संशय आला असावा, पण तो काही बोलला नाही. 2 दिवसांनी अमित आणि मी त्याच्या फ्लॅटवर भेटलो. मी त्याला म्हणाले, अमित, अमित, हे थांबूया. हे चालणार नाही. मी आर्यनला कसं तोंड दाखवू? तो रागावला. थांबू? जेव्हा तू माझ्या हृदयात पूर्णपणे बसलीस तेव्हा. राहुल तुला फक्त घर सांभाळण्यासाठी वापरतो. मी तुला प्रेम देतो, वेळ देतो, लक्ष देतो. तू मला सोडणार आहेस? मी रडले. मला दोघेही हवे आहेत, पण हे शक्य नाही आहे. मी तुटून जाते अमित. तो मला जवळ घेऊन म्हणाला, सॉरी शीतल, मी तुला दुःखू इच्छित नाही आहे, पण तू माझी झालीस. मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा तयार होशील तेव्हा राहुलला सांगू. मी आर्यनला कधीही दूर करणार नाही. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. मनात सगळं गोंधळलं होतं. प्रेम, भीती, आनंद, अपराधीपणा. हे प्रेम खरं होतं, पण वेदनादायकही होतं. मी अजूनही शोधत होते की माझं आयुष्य पुढे कसं चालणार. माझं नाव शीतल, वय 29 वर्ष. मी पुण्यात राहते. माझा नवरा राहुल इंजिनियर आहे. एका मोठ्या MNC कंपनीत सिनियर पोस्टवर काम करतो. लग्नाला 7 वर्ष पूर्ण झाली. आमचा एक मुलगा आर्यन, 7 वर्षाचा, खूपच चुलबुला आणि शाळेत जायला लागला होता. बाहेरून बघायला आमचं आयुष्य खूप सुखी आणि व्यवस्थित दिसत होतं. चांगलं घर, गाडी, आर्यन, चांगली शाळा,
साप्ताहिक आउटिंग, पण आतून मला एकटेपणा जाणवायला लागलं होतं. राहुल सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचा आणि रात्री 9-10 वाजता थकलेल्या अवस्थेत यायचा. काय जेवण एवढंच विचारायचा. जेवण करायचा, थोडा टी व्ही बघायचा आणि झोपी जायचा. आमच्यात बोलणं तर जवळजवळ बंदच झालं होतं. कधीकधी मी विचारायचे, राहुल आज थोडं बोलू का? तर तो म्हणायचा, उद्या बोलू शीतल, आज खूप थकलं आहे. मी हसून ठीक आहे म्हणायची, पण आतून रडायचे. लग्न झाल्यावर प्रेम कमी झालं होतं हे मला समजलं होतं, पण इतकं एकटं वाटेल याची कल्पनाही नव्हती. राहुलचा सर्वात जिवलग मित्र अमित. दोघे कॉलेजपासून एकत्र. अमित बिझनेस करतो. इंटेरियर डिझायनरचा. उंच, देखणा, नेहमी स्टायलिश कपडे घालणारा. तो सिंगल होता. अधूनमधून आमच्या घरी यायचा. सुरुवातीला मी त्याला फक्त राहुलचा मित्र म्हणून बघायचे. त्याच्याशी फारसं बोलायचे नाही. पण एक दिवस राहुलच्या 34व्या वाढदिवसाची पार्टी आम्ही घरी ठेवली होती. मी सकाळपासूनच स्वयंपाकघरात काम करत होते. बिर्याणी, चिकन, सलाद, केक सगळं आर्यन आजीकडे गेला होता. राहुल ऑफिसमधून थोडा लवकर आला आणि अमितही त्याच्यासोबत आला. अमित स्वयंपाकघरात डोकावला. वा शीतल, आज तुझ्या हातची बिर्याणी खाण्यासाठीच मी आलोय मुख्यतः. तो हसत हसत म्हणाला. मी हसले. असं राहुलला सांगू का? तू डोळे मिचकावून सांग ना, पण त्यालाही माहिती की मी तुझ्या जेवणासाठीच येतो. त्याच्या तो सहज विनोद आणि डोळ्यातली चमक मला पहिल्यांदा वेगळं वाटलं. मी लाजून हसले आणि म्हणाले, जा बाहेर बस, लवकर सर्व काही तयार करते. पार्टीत राहुलचे इतर मित्रही आले होते. सगळे हसत खेळत होते, पण माझी नजर वारंवार अमितकडे जात होती. तो आर्यनशी खेळत होता, राहुलशी गप्पा मारत होता आणि अधूनमधून माझ्याकडे बघून हसत होता. रात्री पार्टी संपली. राहुल दारू पिऊन थोडा झोपावला. अमितने मदत करायला सुरुवात केली. डिशेस उचलणे, स्वयंपाकघर साफ करणे. आम्ही दोघे स्वयंपाकघरात एकटे. मी प्लेट्स धुत होते. तो त्याच्या बाजूला उभा होता. अचानक त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श झाला. क्षणभर दोघेही स्तब्ध. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. सॉरी, तो हळू आवाजात म्हणाला, पण त्याची नजर माझ्या डोळ्यात खोलवर गेली होती. मी काही बोलले नाही. फक्त ठीक आहे एवढंच म्हणाले. पण त्या स्पर्शानंतर माझं मन गोंधळलं. रात्री झोप लागेना. मी राहुलकडे बघत होते. तो शांत झोपला होता आणि मनात विचार येत होता. शीतल, तू वेडी झालीस का? तो फक्त राहुलचा मित्र आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अमितचा फोन आला. शीतल, राहुल आहे का? नाही, ऑफिसला गेला. मग मी येऊ का? काही काम होतं आणि तुझ्यासाठी एक छोटा सरप्राईज आहे. मी थोडं घाबरले, पण ये म्हणाले. तो आला. हातात माझी आवडती आईस्क्रीम आणि एक छोटीशी गुलाबी कळी. काल तू खूप थकलेली दिसत होतीस, म्हणून तो म्हणाला. आम्ही चहा घेत बसलो. तो माझ्या दैनंदिन दिनचर्येबद्दल विचारत होता. आर्यन कसा आहे? तू कशी आहेस? तुला कधी एकटं वाटतं का? त्याचे प्रश्न इतके खरे आणि काळजीने भरलेले होते की मला बरं वाटलं. राहुल कधी असं विचारत नव्हता. मी हसत हसत सांगितलं, सगळ्या बायका असंच सांभाळतात अमित. तो गंभीर झाला आणि माझा हात हातात घेत म्हणाला, पण प्रत्येक बाईला समजणारा, तिची कदर करणारा कोणीतरी हवा असतो शीतल. तू खूप मजबूत आहेस, पण तुलासुद्धा कोणाची तरी साथ हवी असते. त्या क्षणी माझ्या हृदयात एक हलकीशी लहर उठली. मी हात काढून घेतला, पण मनात एक गोड अस्वस्थता निर्माण झाली. तो गेल्यानंतर मी आरशासमोर उभी राहिले आणि स्वतःला विचारलं, हे काय होतंय शीतल? तू अवीत आहेस, तू आई आहेस, पण तरीही अमितचे डोळे, त्याचा स्पर्श, त्याचे शब्द मनात घोळत राहिले. हळूहळू त्याचे येणे वाढले. कधी तो आर्यनला घेऊन पार्कला जायचा, कधी मला बाजारात मदत करायचा. राहुलला वाटायचं अमित चांगला मित्र आहे, तुला मदत करतो. मीही स्वतःला समजायचे, फक्त मित्रत्व आहे. पण मनातल्या मनात मला माहीत होतं, ही सुरुवात होती एका नव्या, अनोळखी आणि धोकादायक आकर्षणाची. आणि शीतल, त्या पहिल्या वर्षानंतर आणि अमितच्या त्या छोट्या छोट्या भेटीनंतर सगळं हळूहळू बदलायला लागलं होतं. अमित आता आमच्या घरी येणं वाढवलं होतं. कधी तो म्हणायचा, राहुल आज संध्याकाळी येतो शीतलकडे चहा प्यायला. राहुल हसून म्हणायचा, ये ना भाई, शीतलला कंपनी मिळेल, मी एकटीच कंटाळते. राहुलला वाटायचं हे फक्त मित्रत्व आहे, पण मला माहीत होतं आता हे फक्त मित्रत्व राहिलेलं नव्हतं. सुरुवातीला अमित फोनवर मेसेज करायचा. सकाळी गुड मॉर्निंग शीतल, आज कसं आहे, असा मेसेज यायचा. मी उत्तर देताना मनात एक गोड अस्वस्थता व्हायची. राहुल ऑफिसला गेल्यावर मी आर्यनला शाळेत सोडून यायची आणि घरी येऊन अमितला रिप्लाय करायची. हळूहळू आमचे मॅसेज तासनतास चालू लागले. तो मला विचारायचा, आज काय केलंस? आर्यन कसा शाळेतून आला? तू हसलीस का आज? एका दिवशी तो घरी आला. मी त्याला चहा देत होते. आर्यन शाळेत होता. आम्ही सोफ्यावर बसलो होतो. तो माझ्याजवळ बसला आणि हळूच म्हणाला, शीतल, तुला कधी कधी एकटं वाटतं का? राहुल नेहमी कामात व्यस्त असतो. मी खाली बघत म्हणाले, वाटतं ना, पण काय करणार, आयुष्य असंच चालतं. त्याने माझा हात हातात घेतला. यावेळी मी हात काढून घेतला नाही.
त्याचे हात गरम होते. तू खूप मजबूत आहेस, पण प्रत्येकाला एक कांदा हवा असतो रडायला, बोलायला. मी आहे ना तुझ्यासाठी, तो हळू आवाजात म्हणाला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. अमित, हे बरोबर नाही. तू राहुलचा सर्वात चांगला मित्र आहेस, माहिती आहे. पण तुझ्या डोळ्यात जे दुःख दिसतं ते मला सहन होत नाही, तो म्हणाला. त्या दिवसापासून आमची जवळीक वाढली. कधी आम्ही पार्कमध्ये भेटायचो, आर्यनला घेऊन जायचो. तो खेळायचा आणि आम्ही बाजूला बसून बोलायचो. एकदा पावसाळ्यात राहुल मुंबईला गेला होता. घरी मी एकटी. रात्री 9 वाजता अमित आला. हातात पावसात ओले झालेले पॅकेट्स, गरम गरम वडापाव आणि चहा. तू एकटी आहेस म्हणून तो हसत म्हणाला. आम्ही बाल्कनीत बसलो. पाऊस पडत होता. थंड हवा होती. तो माझ्याजवळ आला आणि मला हळूच आपल्या बाजूला ओढलं. थंडी वाटते का? मी मान डोलवली. त्याने मला जवळ घेतलं. माझं डोकं त्याच्या छातीवर. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी पहिल्यांदा त्याच्या शरीराची उब अनुभवली. अमित, हे चुकतंय, मी हळूच म्हणाले. मला माहिती आहे शीतल, पण तुला जे हवं आहे ते मी तुला देऊ शकतो. प्रेम, वेळ, लक्ष, जे राहुल देत नाही. त्याचा आवाज भावनिक होता. मी काही बोलले नाही. त्याने माझ्या केसात हात फिरवला. मग हळूहळू त्याचे होठ माझ्या कपाळावर आले, नंतर गालावर, आणि शेवटी आमचं पहिलं चुंबन. ते इतकं हळू, प्रेमळ आणि भावनिक होतं. माझ्या डोळ्यातून अश्रू उघळले. मी त्याला घट्ट धरलं. त्या क्षणी सगळं जग विसरलं. फक्त तो आणि मी. त्या रात्री आम्ही फक्त एकमेकांना मिठी मारून बसलो. शारीरिक संबंध नव्हता, फक्त मनांची खूप खोल जवळीक होती. तो मला सांगत होता, तू माझी झालीस शीतल, आता मी तुझा. मी रडत म्हणाले, मी घाबरले आहे अमित, पण तुझ्याशिवाय राहणंही जमत नाही आहे. त्याने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला, मी तुला कधी दुखवणार नाही. तू जेव्हा तयार होशील तेव्हाच पुढे जाऊ. त्यानंतर आमच्या भेटी वाढल्या. कधी त्यांच्या फ्लॅटमध्ये, कधी आमच्या घरी जेव्हा राहुल नसायचा. तो मला छोटी छोटी गिफ्ट्स आणायचा. आवडीचं परफ्यूम, चॉकलेट्स किंवा एखादी सुंदर साडी. तू हे घालून माझ्यासमोर ये, असं तो म्हणायचा. मी घालायची आणि तो मला बघून म्हणायचा, तू किती सुंदर आहेस. राहुलला तुझी कदर नाही, पण मला आहे. एकदा त्याच्या फ्लॅटमध्ये आम्ही एकत्र गाणी ऐकत होतो. त्याने मला जवळ घेतलं. आमचे ओठ पुन्हा भेटले. यावेळी चुंबन अधिक तीव्र होतं. त्याचे हात माझ्या पाठीवर, केसांमध्ये. मीही त्याला हट्ट धरलं होतं. मनात अपराधीपणा होता, पण आकर्षण त्याहून जास्त होतं. मी तुला खूप प्रेम करतो शीतल, तो कानात कुजबुजला. मी त्याला माझ्या मनातील सगळ्या गोष्टी सांगायची. राहुलशी असलेली दुरावा, एकटेपणा, इच्छा, ज्या पूर्ण होत नव्हत्या. तो शांतपणे ऐकायचा आणि मला समजून घ्यायचा. तू एकटी नाहीस आता, मी आहे, असं तो वारंवार सांगायचा. हळूहळू मी त्याच्यावर अवलंबून राहायला लागले. त्याच्याशिवाय दिवस कंटाळवाणा वाटायचा. राहुल घरी आला की मी हसत बोलत होते, पण मन अमितकडे असायचं. रात्री झोपताना अमितची आठवण यायची आणि मन गोंधळायचं. ही जवळीक आता इतकी वाढली होती की थांबवणं कठीण झालं होतं. मनात भीती होती, अपराधीपणा होता, पण त्याचबरोबर एक अनोखा आनंदही होता. शीतल आणि मी हळूहळू अमितच्या प्रेमात बुडत चालले होते. शीतल, आज लग्न झाल्यापासून 7 वर्ष, आमिषशी त्या नात्याशी 1 वर्ष पूर्ण झालं होतं. कधी कधी वाटतं हे सगळं स्वप्न आहे की सत्य. सकाळी उठल्यावर मी आर्यनला शाळेत तयार करते, राहुलला ऑफिससाठी नाश्ता देते, हसते बोलते, पण माझं मन दुसरीकडे असतं, अमितकडे. राहुल अजूनही तसाच आहे, जबाबदार, मेहनती, पण भावनिकदृष्ट्या दूर. तो घरी येतो, आर्यनशी खेळतो, मला पैसे देतो, काय हवं आहे का विचारतो, पण माझ्या मनातील रिकामेपणा तो कधीच भरू शकला नाही. अमितने तो रिकामेपणा पूर्ण केला. तो मला जे देत होता ते कुणी दिलं नव्हतं, वेळ, लक्ष, प्रेम आणि महत्त्व. कालच अमितने मला फोन केला, शीतल, आज संध्याकाळी भेटू का? तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. राहुल ऑफिसला गेला होता, आर्यन खेळायला गेला होता. मी म्हणाले. त्याच्या फ्लॅटमध्ये गेले. तो दार उघडताच मला घट्टी मिठी मारली. मिस केलंस का? त्याचा आवाज कानात गोड वाटला खूप. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले. त्याने मला नवीन नेकलेस घातला. तुझ्यासाठी, तू माझी राणी आहेस. मी आरशात बघितलं. सुंदर दिसत होतं, पण आतून अपराधीपणा जाळत होता. अमित, हे किती दिवस चालणार? मी रोज खोटं बोलते, राहुलला फसवते, आर्यनला काय सांगू? तो मला सोफ्यावर घेऊन बसला. माझ्या हातात हात ठेवून हळू आवाजात म्हणाला, मी तुला कधीच घाई करणार नाही शीतल. जेव्हा तू तयार होशील तेव्हा राहुलला सांगू. मी आर्यनला माझा मुलगा मानतो, त्याला कधी दूर करणार नाही. फक्त तू माझ्यासोबत आहे. त्याचे शब्द मनाला दिलासा देतात, पण भीतीही वाटते. आर्यनला वडील बदलायचे, समाज काय म्हणेल? राहुल, जो कधी मला दुखावलं नाही, त्याला एवढं दुःख द्यायचं? रात्री झोपताना हे सगळे विचार येत आणि डोळ्यात पाणी येत. एकदा राहुल अचानक घरी आला. मी फोनवर अमितशी बोलत होते. ठीक आहे, उद्या बोल, असं म्हणून मी फोन ठेवला. राहुलने विचारलं, कोण होता? मी घाबरून म्हणाले, अरे माझी मैत्रीण.
तो काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात संशय दिसला. त्या रात्री तो माझ्याजवळ आला. मी पहिल्यांदा नाही म्हणून टाळलं. आज थकले आहे राहुल. तो निराश झाला, पण काही बोलला नाही. मी आतून रडत होते. माझा नवरा मला स्पर्श करतो तेव्हा अमितची आठवण येते आणि शरीर शहारतं. अमित मात्र मला पूर्णपणे समजून घेतो. एकदा आम्ही कारमध्ये दूरवर गेलो होतो. रस्त्यावर थांबून चहा पिताना तो मला म्हणाला, शीतल, तू जेव्हा हसतेस ना तेव्हा मला जग जिंकल्यासारखं वाटतं. राहुलला तुझी किंमत कळली नाही, पण मला आहे. तू माझ्या प्रत्येक श्वासात आहेस. मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. अमित, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, पण हे प्रेम वेदनादायकही आहे. मी दोघांना दुखवते. तो माझे अश्रू पुसत म्हणाला, प्रेम सोपं नसतं शीतल, पण खरं प्रेम लढतं. मी तुझ्यासाठी लढतो. फक्त तू माझा हात सोडू नकोस. आता आम्ही छोट्या छोट्या खुशीत आनंद घेऊ लागलो. कधी तो मला सरप्राईज कॉल करतो, कधी ऑफिसच्या वेळेत मेसेज करतो, तू कशी आहेस माझी जान. मीही त्याला छोट्या गोष्टी सांगते. आर्यन शाळेत काय शिकला, काय आवडलं, राहुल काय बोलला, सगळं तो ऐकतो, समजून घेतो आणि मला बळ देतो. पण कधीकधी एकटं बसले की विचार येतो, हे आयुष्य कुठे नेतील. मी राहुलला सोडले तर आर्यन काय म्हणेल, राहुलला सांगितलं तर तो कसा घेईल, आणि अमित, तो खरोखरच सगळं सोडून माझ्यासोबत उभा राहील का. या प्रश्नांनी मी रात्रभर जागते. मला माहिती आहे हे नातं योग्य नाही, पण जेव्हा अमित मला माझी शीतल म्हणतो तेव्हा सगळं विसरते. त्याचा स्पर्श, त्याची मिठी, त्याचे प्रेमळ शब्द, हे सगळं मला जिवंत ठेवतं. मी आता 2 जगात जगते. एक राहुल आणि आर्यनसोबत, दुसरा अमितसोबत. एका जबाबदारी, दुसऱ्यात प्रेम. कधी कधी वाटतं सर्व सत्य सांगून टाकावं, पण भीती वाटते. अमित म्हणतो, जेव्हा तुझं मन तयार होईल तेव्हा मी तुझ्या पाठीशी आहे. मी त्याला विश्वास ठेवते. ही कथा अजून चालू आहे. काय होईल पुढे मला माहीत नाही, पण एक गोष्ट खरी आहे, मी प्रेम काय असतं हे अमितकडून शिकले. खरं प्रेम म्हणजे फक्त शारीरिक आकर्षण नव्हे, तर मनाची जोड, कदर, लक्ष आणि साथ. मी खुश आहे आणि दुःखीही, पण या भावनिक ओढीने मला जगायला शिकवलं आहे. कधीकधी आरशात बघते आणि स्वतःला विचारते, शीतल तू कोण आहेस आता. उत्तर मिळत नाही. फक्त अमितचा चेहरा डोळ्यासमोर येतो आणि हृदय भरून येतं.